नमस्कार बालमित्रांनो. गप्पा आजोबांची मधील पुढील गोष्टीचं नाव आहे उपवास करा, मनःशांती मिळवा. आजोबा, आपण उपवास का करतो? मुग्धानं विचारलं. आपण त्या दिवशी काय खातो? साबुदाणा खिचडी, भगर, राजगिऱ्याचे लाडू, प्रणिता म्हणाली. म्हणजे जेवणाच्या पदार्थात बदल, नाही का? पण उपवास म्हणजे काहीच न खाणे. काही लोक निर्जल उपवास करतात, म्हणजे पाण्याचा थेंब देखील घेत नाहीत. तर काही नुसता फलाहार करतात. पण पुष्कळ लोक मात्र उपवासाचे विविध पदार्थ खातात. एकादशी आणि दुप्पट खाशी अशी एक म्हण आहे. या दिवशी खिचडी, राजगिऱ्याचे लाडू, खजूर, बटाटा, पापड, शेंगा असे फळे खातात. पण त्याला खरा उपवास काही म्हणता येणार नाही बरं. तो फक्त एक आहारातला बदल झाला. मग खरा उपवास म्हणजे काय? सुप्रियानं विचारलं. संस्कृत भाषेत उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे. याचा अर्थ जवळ बसणे. कोणाच्या जवळ बसणे? तर परमेश्वराच्या. आपला रोजचा सर्वच आहार आपल्या मनाला, शरीराला पोषक असतो असं नाही. काही पदार्थ शरीराला, बुद्धीला जडत्व आणतात. अशा वेळी गरज असते ती असे पदार्थ न खाण्याची, म्हणजे सात्विक आहाराची. तसंच आपल्या पचनक्रियेला मधून मधून विश्रांती देण्याची गरज असते. तसं केल्यानं तिची कार्यक्षमता वाढते. शिवाय सतत काही ना काही खाण्याचा विचार करणारं मन मोकळं होऊन परमेश्वराच्या चिंतनाकडे वळतं. त्यामुळे मनाची प्रसन्नता वाढते. आपण जसे जसे जिभेचे चोचले पुरवतो तशी तशी तिची मागणी वाढत जाते. त्याचा मनावर व शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्या मागणीला लगाम घालणे म्हणजे उपवास. उपवास आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला उपयुक्त ठरतो. तो आपल्या विचारांना उदात्ततेकडे नेतो. मनाचा समतोल राखायला, मन शांत राखायला मदत करतो. उपवास म्हणजे आहारातला बदल. पण हा आहार सात्विक व मित असावा. हावरटासारखं खाण्याने अधिक जडत्व येतं. तपसाधना करणारी व आहारावर नियंत्रण ठेवणारी माणसे तपस्वी मनाचा समतोल राखून असतात. त्यांचं शरीर कृश असेल, पण त्यांच्या मनाची प्रसन्नता मात्र लपत नाही. काही लोक वाढतं वजन कमी व्हावं म्हणून देखील उपवास करतात. आहारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याचा शारीरिक जडत्व घालवणे हाच एक हेतू असतो. काही जण तर परमेश्वराजवळ काही मागणं ठेवण्यासाठीही उपवास करतात. त्याचाही हेतू एकच, मनःशांती प्राप्त व्हावी. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत उपदेश करतात. आहार योग्य तो घ्या, जास्त नाही की कमी नाही. शरीराला, मनाला पोषक असा आहार घ्या. आणि उपवास केला तर अधिक लाभदायक. उपवास फक्त वृद्ध लोकांनीच करावा असं नाही बरं. तो सर्वांनाच लाभदायक आहे. आजोबा, तुम्ही किती छान माहिती सांगितली तो, प्रणिता म्हणाली. महात्मा गांधी देखील उपवास करायचे, ते मात्र आत्मशुद्धीसाठी आणि अन्यायाविरुद्ध अहिंसक मार्गाने लढण्यासाठी. त्या उपवासात एवढी शक्ती होती, एवढी सात्विकता होती आणि एवढं पावित्र्य होतं की अन्याय करणाऱ्या ब्रिटिश सत्तेलाही त्याची दखल घ्यावी लागायची. म्हणजे उपवासाने मनोबल वाढते, अन्याय करणाऱ्या शक्तींना नमते घ्यावे लागते, मुग्धा म्हणाली. अगदी बरोबर. आहारात कपात किंवा आहारावर नियंत्रण ही पण एक उपवासाची बाजू बरं. म्हणजे काय आजोबा? सुप्रिया म्हणाली. भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी एक संदेश दिला होता. आठवड्यातनं एक दिवस भात खाऊ नका. त्यांनी स्वतःच्या आहारात त्याचं पालनही केलं होतं. आपल्या देशात लाखो लोक अर्धपोटी आहेत. तेव्हा आपल्यातला एक घास त्यांच्या पोटी गेला तर त्यांना आनंद वाटेलच, पण आपल्याला सुद्धा मनःशांतीच मिळेल, नाही का? व आहाराची नियंत्रणाची सवयही लागेल. यातून अन्नाची नासाडी न करण्याचा विचार वाढीस लागेल. असा हा आहार नियंत्रण करणारा उपवासाचा महिमा. आजोबा, खूपच छान माहिती सांगितलीत, मुग्धा म्हणाली. आजोबा, उपवास म्हणजे आजोबांजवळ बसणे आणि ज्ञान मिळवणे, प्रणिता हसत म्हणाली. हो, पण आज एवढंच.